Hello everyone, myself Halnure KM as a lecturer in a विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालय अलमला डिस्ट्रिक्ट लातूर. आजचा आपला विषय आहे ॲडव्हान्स सर्वे. ॲडव्हान्स सर्वे हा सिव्हिल सेकंड इयर थर्ड सेम आय स्कीममधील सब्जेक्ट आहे. ॲडव्हान्स सर्वे. ॲडव्हान्स सर्वेचा सब्जेक्ट कोड आहे 22301. रॅशनल और रिझन ऑफ यूज ऑफ ॲडव्हान्स सर्वे बघूयात. इन द इरा ऑफ टुडेज ग्लोबलायझेशन, the technology has brought to the significant advancement in surveying instruments and technology used due to great accuracy, speed and easy operation. याचा अर्थ असा की आजच्या जगामध्ये सर्वेमध्ये नवीन नवीन ॲडव्हान्स इक्विपमेंट्स किंवा ॲडव्हान्स टेक्निक्स आलेले आहेत. त्यामुळे आपण ग्रेट ॲक्युरेसी भेटते, स्पीड भेटते आणि इझिली आपण ऑपरेशन किंवा सर्वे करू शकतो फील्डवरती. स्टुडंट विल डेव्हलप द डिझायर्ड स्किल अँड कॉम्पिटन्सीज फॉर सर्वे रिलेटेड वर्क्स. हे जे नवीन टेक्निक्स आहेत, नवीन ॲडव्हान्स इक्विपमेंट्स आहेत सर्वेमधील, ते आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना त्याची स्किल आपल्याला अवगत झाली पाहिजे. द पर्पज ऑफ दिस कोर्स काय ते बघूयात. ॲडव्हान्स सर्वेचं पर्पज काय आहे. तर फर्स्ट पर्पज आहे प्रिपरेशन ऑफ प्लॅन. ॲडव्हान्स सर्वेचा यूज करून त्यामधील इन्स्ट्रुमेंट्स यूज करून आपण प्लॅन प्रिपेअर करू शकतो. सेकंड पर्पज आहे रीडिंग अँड प्लॉटिंग द अँगल्स. म्हणजे फील्डवरती आपण अँगल रीड करू शकतो किंवा रीडिंग्स घेऊ शकतो आणि त्याचबरोबर आपण मॅपसुद्धा प्लॉट करू शकतो. थर्ड मेजरमेंट ऑफ डिस्टन्सेस अँड इलिव्हेशन. 2 पॉईंट किंवा त्यापेक्षा जास्त पॉईंटचं डिस्टन्स आपण मेजर करू शकतो किंवा एखादी बिल्डिंग असेल किंवा एखादा फ्लॅग पोस्ट असेल त्याचे आपण हाईट किंवा इलिव्हेशन फाइंड करू शकतो. नेक्स्ट सेटिंग आउट ऑफ कर्व्स. हायवेमध्ये किंवा रोडमध्ये जे कर्व असतात ते आपण सेट आउट करू शकतो. नेक्स्ट ॲडव्हान्स सर्विंग इन्स्ट्रुमेंट्स अँड टेक्निक्स. सर्वेमध्ये जे इक्विपमेंट्स आहेत, ॲडव्हान्स इक्विपमेंट्स आहेत, त्याची माहिती आणि त्याची टेक्निक्स आपण बघणार आहोत. युजेस ऑफ रिमोट सेन्सिंग, GPS अँड GIS. रिमोट सेन्सिंग, GPS अँड GIS यांचा कशा प्रकारे आपण उपयोग करू शकतो ते आपण ॲडव्हान्स सर्वेमध्ये बघणार आहोत. ओव्हरलुक ऑन ॲडव्हान्स सर्वे. यामध्ये 6 टॉपिक आहेत. त्यामध्ये फर्स्ट टॉपिक आहे प्लेन टेबल सर्वेइंग, सेकंड थेओलाइट सर्वेइंग, टॅकोमेट्रिक सर्वेइंग, कर्व सेटिंग, ॲडव्हान्स सर्वेइंग इक्विपमेंट्स. सिक्स्थ लास्ट टॉपिक आहे रिमोट सेन्सिंग, GPS अँड GIS. असे 6 टॉपिक्स आपल्या ॲडव्हान्स सर्वे सब्जेक्टमध्ये आहेत. करिक्युलम ऑफ ASU म्हणजे ॲडव्हान्स सर्वेइंग बघूयात. प्रत्येक टॉपिक आणि प्रत्येक टॉपिकचं वेटेज किती आहे आणि प्रत्येक टॉपिकमध्ये प्रॅक्टिकल किती आहे ते आपण बघूयात. फर्स्ट टॉपिक आहे प्लेन टेबल सर्वे. हा टॉपिक 8 मार्काला पडतो. यामध्ये 3 प्रॅक्टिकल आणि 1 फुल डेचा प्रोजेक्ट असे मिळून 4 आपल्याला प्रॅक्टिकल परफॉर्म करायचे आहेत. सेकंड टॉपिक आहे थेओलाइट सर्वेइंग. थेओलाइट सर्वेइंग हा टॉपिक हाय वेटेजचा चॅप्टर आहे ॲडव्हान्स सर्वेमध्ये आणि त्याचं वेटेज आहे 24 मार्क्स. सगळ्यात जास्त वेटेज असलेला हा सेकंड चॅप्टर थेओलाइट सर्वे आहे. यामध्ये 3 प्रॅक्टिकल आणि 1 फुल डेचा प्रोजेक्ट असे 4 प्रॅक्टिकल आहेत. थर्ड टॉपिक आहे टॅकोमेट्रिक सर्वेइंग. हा टॉपिक 8 मार्काला पडतो आणि यामध्ये 1 प्रॅक्टिकल आहे. फोर्थ टॉपिक आहे कर्व सेटिंग. हा टॉपिकसुद्धा 8 मार्कालाच पडतो आणि या टॉपिकमध्ये सुद्धा एकच प्रॅक्टिकल आपला परफॉर्म करायचा आहे. पाचवा टॉपिक आहे ॲडव्हान्स सर्वेइंग इन्स्ट्रुमेंट्स. हा टॉपिक 14 मार्काला पडतो. यामध्ये 4 प्रॅक्टिकल आणि 1 फुल डेचा प्रोजेक्ट असे 5 प्रॅक्टिकल आपल्याला परफॉर्म करायचे आहेत. 6वा टॉपिक आहे रिमोट सेन्सिंग, GPS अँड GIS. हा टॉपिक 8 मार्काला पडतो आणि 1 प्रॅक्टिकल आपल्याला परफॉर्म करायचं आहे. असे टोटल 6 टॉपिकचे 70 मार्क्स आहेत आणि 16 प्रॅक्टिकल आपल्याला परफॉर्म करायचे आहेत. एक्झामिनेशन स्कीम काय ॲडव्हान्स सर्वे ते बघूयात आपण. ॲडव्हान्स सर्वेचं अब्रिव्हिएशन आहे ASU. सब्जेक्ट कोड आहे 22301. थेरी पेपर हा 3 तासाचा असेल आणि थेरी पेपर हा 70 मार्क्सचा आहे. त्यामध्ये मिनिमम 28 मार्क घेणे कंपल्सरी आहे. त्यानंतर थेरी प्रॅक्टिकल 30 मार्काचा आहे
30 मार्क हे डिस्ट्रीब्यूट केले आहेत. ते 20 मार्क आहेत ते ॲव्हरेज ऑफ युनिट टेस्ट फर्स्ट अँड युनिट टेस्ट सेकंड, जे आपले फर्स्ट आणि सेकंड युनिट टेस्ट होते त्यांचं 20पैकी आपण ॲव्हरेज काढतो. आणि राहिलेले 10 मार्क आहेत ते आपले मायक्रो प्रोजेक्टवरती आहेत. पुढे प्रॅक्टिकल ESC म्हणजे ओव्हरऑल असेल, 50 मार्कची ओव्हरऑल आहे ॲडव्हान्स सर्वेमध्ये, आणि ओव्हरऑल ही एक्सटर्नल ओव्हरऑल आहे, त्यामध्ये आपल्याला मिनिमम 20 मार्क घेणं कंपल्सरी आहे. नंतर प्रॅक्टिकल PA हे 50 मार्काचं आहे, म्हणजे आपल्याला प्रॅक्टिकल परफॉर्म करायचे आहेत आणि त्यामध्ये मिनिमम आपल्याला 20 मार्क घेणं कंपल्सरी आहे. असे टोटल 200 मार्क होतात ॲडव्हान्स सर्वे सब्जेक्टसाठी. ॲडव्हान्स सर्वेमध्ये कोणते कोणते इक्विपमेंट्स आपण यूज करणार आहोत ते आपण बघूयात. पहिलं इक्विपमेंट आहे प्लॅन टेबल विथ देअर ॲक्सेसरीज. सेकंड 20 सेकंड ट्रान्झिट थेडोलाइट विथ ॲक्सेसरीज. थर्ड टॅक्योमीटर. आणि फोर्थ टोटल ड्युरेशन. हे 4 इन्स्ट्रुमेंट आपण ॲडव्हान्स सर्वेमध्ये आपण यूज करणार आहोत. ॲक्टिव्हिटीज इन ASU, ॲक्टिव्हिटीज इन ॲडव्हान्स सर्वे. आपल्याला कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत? फर्स्ट मॅन्युअल, सेकंड फील्ड बुक, थर्ड ड्रॉइंग शीट, फोर्थ मायक्रो प्रोजेक्ट आणि फिफ्थ असाइनमेंट. या 5 ॲक्टिव्हिटी आपल्याला ॲडव्हान्स सर्वे सब्जेक्टमध्ये करायच्या आहेत. ॲडव्हान्स सर्वे सब्जेक्टसाठी कोणते कोणते बुक्स आपल्याला रेफर करायचे आहेत किंवा कोणत्या वेबसाईट आपल्याला यूज करायचे आहेत ते आपण बघूयात. तर पहिलं रेफरन्स बुकसाठी ऑथर आहेत कानेटकर TP अँड कुलकर्णी SV. सेकंड रेफरन्स बुकसाठी ऑथर आहेत दुग्गल SK. थर्ड बुकसाठी आहेत पुण्या BC, जैन आणि अशोक कुमार. आणि फोर्थ रेफरन्स बुकसाठी ऑथर आहेत बसाक NN. माझं ओपिनियन हेच आहे की तुम्ही फोर्थ रेफरन्स बुक जे आहे बसाक NN यांचं ते तुम्ही रेफर करावं. आणि त्याच्याखाली 2 लिंक्स दिलेले आहेत NPTEL आणि ASNU. या 2 लिंक आपण ॲडव्हान्स सर्वे सब्जेक्टसाठी यूज करू शकतो. हा आपला एक ओव्हरव्ह्यू ॲडव्हान्स सर्वे सब्जेक्टबद्दल आहे. यापुढे आपण बघूयात फर्स्ट टॉपिक आपला प्लेन टेबल सर्वे. सो आजचा आपला फर्स्ट टॉपिक आहे प्लेन टेबल सर्वे. CO1 मीन्स कोर्स आउटकम. या चॅप्टरचं काय आहे ते बघूयात. प्रिपेअर प्लॅन्स युजिंग प्लेन टेबल सर्वे. प्लॅन टेबल सर्वे यूज करून आपण प्लॅन प्रिपेअर करू शकतो. याचं वेटेज आहे 8 मार्क्स आणि नंबर ऑफ प्रॅक्टिकल्स आहेत 3+1. 3 प्रॅक्टिकल आणि 1 फुल डेचा प्रोजेक्ट. सो प्लॅन टेबल सर्वेमध्ये कोणते कोणते कंटेंट आहेत ते आपण बघूयात. पहिला कंटेंट आहे इंट्रोडक्शन. सेकंड प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅन टेबल सर्वे. थर्ड ॲक्सेसरीज ऑफ प्लॅन टेबल अँड युजेस. टेम्पररी ॲडजस्टमेंट ऑफ प्लॅन टेबल. ओरिएंटेशन अँड मेथड्स ऑफ ओरिएंटेशन. नेक्स्ट मेथड्स ऑफ प्लॅन टेबल. and last merits and demerits of plane table survey or advantages and disadvantages of plane table survey. असे मेन प्लेन टेबल सर्वेचे कंटेंट आहेत. प्रत्येक कंटेंट आपण आता सिरियली बघत जाऊयात. पहिला कंटेंट आहे इंट्रोडक्शन. पहिला कंटेंट आहे इंट्रोडक्शन. यामध्ये बघूयात काय आहे. इन द प्लेन टेबल सर्वे वी कॅरी द मेजरमेंट ऑफ ऑल द सर्वे लाईन्स ऑफ अ ट्रॅव्हर्स. आपण प्रॅक्टिकल करत असताना फील्डवरती प्रत्येक लाईनचे आपण मेजरमेंट घेत असतो. देअर आफ्टर द प्लॉटिंग इज डन सायमल्टेनियसली ऑन द फील्ड विथ सुटेबल स्केल. प्लॅन टेबल सर्वेमध्ये आपण फील्डवरती प्रत्येक लाईनचं आपण मेजरमेंट घेत असतो आणि त्याचबरोबर आपण तिथेच आपण मॅप बनवत असतो. प्लॅन टेबल सर्वे हा असा सर्वे आहे ज्यामध्ये आपण रीडिंग आणि मॅपिंग हे दोन्ही गोष्टी आपण एकाच वेळेमध्ये आपण कॅरी आउट करू शकतो. जसं की आपण मागे बघितलं कंपास सर्वे असो, चेन सर्वे असो, यामध्ये आपण काय करायचो, फील्डवरती जायचो, तिथे जाऊन प्रॅक्टिकल परफॉर्म करायचो, जे रीडिंग आहे ते रीडिंग नोट डाऊन करायचो, लॅबमध्ये येत होतो, त्या रीडिंगचं कॅल्क्युलेशन करत होतो आणि त्या कॅल्क्युलेशनवरून आपण प्लॅन ऑर मॅप काढत होतो. पण प्लेन टेबल सर्वे हा असा सर्वे आहे ज्यामध्ये आपण फील्डवरतीच रीडिंग घेतो आणि फील्डवरतीच आपण मॅप किंवा प्लॅन बनवतो. या दोन्ही गोष्टी आपण एकाच वेळेमध्ये करतो. दिस सर्वे इज जनरली कॅरीड आउट फॉर स्मॉल ऑर मीडियम स्केल वर्क. प्लेन टेबल सर्वे हा स्मॉल स्केल किंवा मीडियम स्केलसाठी आपण यूज करतो. हाय स्केल किंवा लार्ज स्केलसाठी प्लेन टेबल सर्वे यूज करत नाही कारण याची ॲक्युरेसी कमी आहे. हे आपलं इंट्रोडक्शन ऑफ प्लेन टेबल सर्वे आहे.
सेकंड कंटेंट आहे आपला प्रिन्सिपल्स ऑफ प्लेन टेबल सर्वे. प्लेन टेबल सर्वेचं मेन प्रिन्सिपल कोणतं आहे ते आपण बघूयात. द प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्वे इज पॅरॅलिझम. पॅरॅलिझम हा प्लेन टेबल सर्वेचा मेन प्रिन्सिपल आहे. पॅरॅलिझम म्हणजे काय ते आपण बघूयात. इट मीन्स दॅट द लाईन विच आर ड्रॉन फ्रॉम स्टेशन पॉईंट टू ऑब्जेक्ट पॉईंट ऑन द ग्राउंड आर एक्झॅक्टली पॅरलल टू द लाईन फ्रॉम स्टेशन पॉईंट टू ऑब्जेक्ट पॉईंट ऑन ड्रॉइंग शीट. याचा अर्थ असा ग्राउंडवरती 2 किंवा 2पेक्षा जास्त जर पॉईंट्स असतील ते पॉईंट जसे आहेत तसे पॅरलल आपण ड्रॉइंग शीटवरती प्लॉट करतो. हे आपलं प्लेन टेबल सर्वेचं मेन प्रिन्सिपल आहे पॅरॅलिझम. द लाईन फ्रॉम ग्राउंड आर ड्रॉन विथ सुटेबल स्केल ऑन द ड्रॉइंग शीट. जे आपण ग्राउंडवरचे पॉईंट जसे आहेत तसे ड्रॉइंग शीटवरती प्लॉट करतो त्यावेळेस आपल्याला सुटेबल स्केल यूज करून आपल्याला त्या ड्रॉइंग शीटवरती प्लॉट करायचे आहे. हे आपलं मेन प्रिन्सिपल आहे प्लेन टेबल सर्वेचं. पुढला कंटेंट आहे ॲक्सेसरीज इन प्लेन टेबल सर्वे. प्लेन टेबल सर्वेमध्ये कोणत्या कोणत्या ॲक्सेसरीज आपण यूज करणार आहोत ते ॲक्सेसरीज यूज करून आपण प्रॅक्टिकल कंडक्ट करणार आहोत ते आपण बघूयात. सो पहिला ॲक्सेसरी आहे प्लेन टेबल और ड्रॉइंग बोर्ड. सेकंड ॲक्सेसरी आहे ॲलिडेड आणि ॲलिडेडचे परत 2 टाईप आहेत, सिम्पल और प्लेन ॲलिडेड आणि सेकंड आहे टेलिस्कोपिक ॲलिडेड. थर्ड ॲक्सेसरी आहे कंपास. कंपासचे पण 2 टाईप आहेत, ट्रफ कंपास आणि सेकंड सर्क्युलर बॉक्स कंपास. फोर्थ ॲक्सेसरी आहे स्प्लिट लेवल और लेवल ट्यूब. फिफ्थ ॲक्सेसरी आहे यू फॉग विथ प्लम बॉब. सिक्स्थ ॲक्सेसरी आहे ट्रायपॉड स्टँड. हे 6 ॲक्सेसरी प्लेन टेबल सर्वेमध्ये आहेत आणि हे 6 ॲक्सेसरी यूज करून आपण प्लेन टेबल सर्वेचं प्रॅक्टिकल कंडक्ट करणार आहोत. सो प्रत्येक ॲक्सेसरीची माहिती इन्फॉर्मेशन आपण बघूयात. फर्स्ट ॲक्सेसरी यूज्ड इन प्लेन टेबल सर्वे इज ड्रॉइंग बोर्ड. सो this is the drawing board. This drawing board is made of by the well seasoned wood such as teak or pine. म्हणजे सागवान किंवा देवदार या लाकडांपासून हा आपला ड्रॉइंग बोर्ड बनवला जातो. and the surface of this the drawing board is kept smooth. म्हणजे काय हा जो सरफेस आहे ड्रॉइंग बोर्डचा तो स्मूथ असला पाहिजे. there are the various sizes of this drawing board such as 1000 into 750 mm, 750 mm into 600 mm and 400 mm into 300 mm. याचे डिफरंट साईज आहे. त्यापैकी आपल्याकडे जो ड्रॉइंग बोर्ड आहे त्याची साईज आहे 750 mm into 600 mm याची साईज आहे. and the bottom surface of this drawing board consists or contain a threaded circular plate. या ड्रॉइंग बोर्डच्या खालच्या बाजूला एक थ्रेडेड सर्क्युलर प्लेट प्रोव्हाइड केली असते. यामध्ये हा जो पोर्शन आहे याचे हा पोर्शन थ्रेडेड पोर्शन असतो. यामध्ये आपण विंग नटच्या मदतीने आपण हा ड्रॉइंग बोर्ड आपण ट्रायपॉडवरती सेट करू शकतो. सो दिस इज द फर्स्ट ॲक्सेसरी ऑफ द प्लेन टेबल सर्वे इज ड्रॉइंग बोर्ड. The second accessory used in the plane table survey is tripod. So this is the plane table tripod. It is used for set up the drawing board on the tripod stand. हा ट्रायपॉड स्टँड आपण प्लेन टेबल सर्वे मध्ये यूज करतो आणि यावरती आपण ड्रॉइंग बोर्ड आपण सेट करू शकतो. And it consists of 3 legs and it is used for leveling the drawing board. या ट्रायपॉडला 3 लेग असतात. या 3 लेगच्या मदतीने आपण यावरती जो ड्रॉइंग बोर्ड सेट केलेला आहे तो आपण लेवल करू शकतो. हा आपला सेकंड ॲक्सेसरी आहे ट्रायपॉड. थर्ड ॲक्सेसरी यूज्ड इन प्लेन टेबल सर्वे इज ॲलिडेड. There are the 2 types of ॲलिडेड. First is plain ॲलिडेड and second is telescopic ॲलिडेड. So and we have a plain ॲलिडेड. We have a plain ॲलिडेड. So this is the plain ॲलिडेड. It is made of by the metal and the length of this plain ॲलिडेड is 50 centimeter. The length of this plain ॲलिडेड is 50 centimeter. And there are the 2 sides. There are 2 sides. First is sight vein or eye vein and second is object vein. So this is the sight vein. Sight vein consists of slit
slit in the eye vein or sight vein. And the second is the object vein. It consists of horsehair at its center to bisecting the object. So this is the plain alidate. We are used for bisecting the object and for used for draw the rays on the drawing sheet. So this is the plain alidate. The next accessory used in plane table survey is the trough compass. There are the two types of compass. The first is trough compass and second is circular box compass. So we have a trough compass. So this is the trough compass. The trough compass is made up by the non-magnetic material and the length of this trough compass is 15 cm. 15 cm या trough compass ची length असते. And this trough compass is used for the marking the north direction on the drawing sheet. And it contains a magnetic needle at its center by using pivot. This is the magnetic needle provided in the trough compass on the pivot. This magnetic needle indicates the north direction. So the north direction is marked on the drawing sheet at the right side top corner. Marked at the right side top corner of the drawing sheet by using this trough compass. So this is the fourth accessory used in plane table survey for marking the north direction, and it is also used for the orientation of plane table survey. The next accessory used in plane table survey is the split level or level 2. So this is the split level or level 2. It is a circular box containing a bubble in it. यामध्ये बघू शकतो यामध्ये हा बबल प्रोव्हाइड केला असतो स्प्लिट लेवल मध्ये. इट इज यूज्ड फॉर द leveling the drawing board. When the bubbles comes at the center, then we consider the drawing board or plane table is accurately level. So this is used for the leveling work. This is the split level or level 2. Accessory used in plane table survey is the plumbing fork or U frame. This is the metal strip bent in the U shape. So this is called as the U frame or plumbing fork. It contains two arms. These are the two arms of the U fork or plumbing fork. One arm is pointed and the other arm it carries a plumb bob. And it is used for the centering the drawing board. With